एक महत्त्वाची बातमी समोर येते। कॅबिनेट बैठकीसाठी धनंजय मुंडे हे दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच कॅबिनेट बैठकीला सुरुवात होते आणि याच बैठकीसाठी धनंजय मुंडे हे पोहोचल्याचं आपण पाहतोय। माहितीचं खाते वाटप झालेलं आहे आणि त्यानंतर पहिलीच होणारी ही कॅबिनेट बैठक असल्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही बैठक आहे। वाल्मी कराड सोबत धनंजय मुंडे यांचं नाव हे जोडलं जात असताना संपूर्ण बीड प्रकरणामध्ये नाव समोर येत असतानाच धनंजय मुंडे येणार की नाही अशा स्वरूपाची चर्चा रंगलेली होती आणि आता धनंजय मुंडे हे याच बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा कॅबिनेट बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच या कॅबिनेट बैठकीला सुरुवात होणार आहे। वाल्मी कराडच्या अटकेनंतर प्रतिक्रियेपासून काही दिवस दूर राहिलेले धनंजय मुंडे या बैठकीला येणार की नाही अशी साशंकता होती, मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे। धनंजय मुंडे अखेर या बैठकीला पोहोचलेले आहेत। दरम्यान या बैठकीनंतर मात्र या संपूर्ण विषयासंदर्भात ते काही भाष्य करतात का, माध्यमांसमोर आपली काही प्रतिक्रिया व्यक्त करतात का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल। वाल्मी कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप होत होता आणि त्याचमुळे कराडच्या अटकेनंतर या सगळ्या संदर्भात ते काही भाष्य करतात का हे पाहायचंय। दुसरीकडे अनेक मंत्र्यांनी खात्याचा पदभार अद्याप स्वीकारलेला नाही आणि या बैठकीमध्ये फडणवीस पुढच्या 100 दिवसांच्या कामांवर सविस्तर चर्चा करणार आहेत। सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, धनंजय मुंडे अखेर पोहोचलेत। मुंडे हे मंत्रालयात पोहोचले आहेत। एनडीटीव्हीशी त्यांनी बोलताना भूमिका मांडली आहे की मी कॅबिनेटचा एक विषय आहे तो संपवले की तात्काळ निमित्तानं आलेले आहेत आणि त्यांनी भूमिका जी आहे ती मांडलेली आहे दिसून येते। निश्चित त्यामुळे या एनडीटीव्ही मराठीशी बातचीत करताना सागर, धनंजय मुंडे यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं आणि या बैठकीनंतर ते माध्यमांसमोर येऊन चर्चा करणार आहेत का? माध्यमांसमोर ते बोलणार असल्याचं सांगितलेलं आहे। एनडीटीव्हीला त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला या विषयावर बोलायचं आहे। एक विषय आहे, तो विषय संपल्यानंतरनं तात्काळ या संदर्भात आपण प्रतिक्रिया देणार आहोत। कॅबिनेटची बैठकीला मी ऑलरेडी उशीर झालेलो आहे, त्यामुळे मी वर जातोय। एक विषय आहे कॅबिनेटचा, तो संपून खाली प्रतिक्रिया देईन अशा स्वरूपाची प्रतिक्रिया एनडीटीव्हीला धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। निश्चित सागर, 12 वाजताची वेळ देण्यात आलेली होती। किती वाजेपर्यंत, किती वेळात या बैठकीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे? पुढच्या काही क्षणात कॅबिनेट बैठक सुरू होत आहे, कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह बऱ्यापैकी सर्व कॅबिनेट मंत्री हे मंत्रालयात आलेले आहेत। कॅबिनेटच्या खाते वाटपानंतरही पहिली बैठक मुंबईत मंत्रालयात होतीये, यामुळे एक जम्बो ही बैठक असेल असं म्हटलं जातं। काही विषय आहेत जे आयत्या वेळेस आणले जातील असं सांगितलं जातं आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर कॅबिनेटमध्ये कोणते विषय मंजूर केले याची देखील माहिती दिली। निश्चित सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर धनंजय मुंडे अखेर रिचेबल झाल्याचं आपण पाहतोय। मंत्रिमंडळ बैठकीला त्यांची उपस्थिती आहे। अगदी काही क्षणांपूर्वी ते दाखल झालेले आहेत। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला आहेत। पंकजा मुंडे, आशिष शेलार सुद्धा पोहोचलेले आहेत। कॅबिनेट झाल्यावर बोलतो म्हणतात।